कल्पेश याच्याकडे भरपूर अनुभव आहे क्रिकेटचा. उमेश दादा वाईटचा इशारा येते आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 2 वर. अजून बी 3 चेंडू शिल्लक आहे. क्रिकेटचा बादशाह मैदानच्या आतमध्ये कल्पेश बॅटिंग करते. हे बी डॉट जाते चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावं गेलेलं. कल्पेश सारखा मोठा मास्टर खेळाडूला फिरकी मी टाकलेला आहे त्यांनी. परत दादा तुम्हाला यश पेटावर येवाच आहे. परत भाऊ तुमची टीम आहे दादा, तुम्ही मागे राहू नको. या मुलाने मेहनत घेतली दादा प्लीज. आणि एक धावा करून केला आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 3 वर. शेवटचा बॉल बाकी आहे मनीषचा. चांगली गोलंदाजी केली मनीषने पॉवर प्ले मध्ये. 2 मोठे मोठे झटके लागले उमेश आणि प्रेम. आणि जितेशला आता स्ट्राईक भेटले. बघा आता जितेश उडवतो का पहिला चेंडू. स्वतःचा ऑम्पीच आहे, बुबुआगरचा खेळाडू आहे तो जितेश. सामना किती मोठे मोठे गाजवले जितेशनी. बघ आता सामना गाजवतो काय नाही. आईचा असे जाम फॉर्म मध्ये आहे आता. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा आणि वाईट टाकून दिला शेवटचा बॉल आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 4 वर. चांगली गोलंदाजी केली पण मनीषनी. जेवढा मनीषचा कौतुक करेल तेवढा कमी आहे. चांगली गोलंदाजी केली. चांगला बॉल मनीष. शेवटचा बॉल क्लिक करते काय नाही बघायचा आहे जितेश. एक धाव पूर्ण केलेला आहे आणि जितेशचा कॉल येते नाही आणि ओव्हर संपली पॉवर प्लेची आणि धावसंख्या 5. फक्त 5 धाव दिलेल्या मनीषनी. कॉमन डीजे आणि 50 नो बॉल. उमेश दादा फ्रीट आहे काय. नो बॉल दिलेला आहे. पेनल्टी लागलेली तुम्हाला. क्षेत्ररक्षण मध्ये पेनल्टी लागलेली आहे दादा. आणि राहुल गेलेला आहे त्याची जागा घेवायला. तिसरा गडी बी बाद जयश्रीरामचा. जाम वाईट परिस्थिती आली जयश्रीरामची. प्रेम बाद, उमेश बाद, जितेश बाद. 3 गडी बाद होते. अजयची चांगली कामगिरी म्हणा. विकेटची मागे बी कप्तानची चांगली कामगिरी. राहुल दादाचं आगमन झालेलं आहे. आता सर्व कल्पेश आणि राहुल सर्व जिम्मेदारी. अजय तयार सामन्यासाठी. हो चांगला बॉल म्हणावा लागेल अजयचा.
एक धाव पूर्ण केलेला आहे. एकी धावची संतोष म्हणावा लागेल आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 7 वर. कल्पेशची बॅटवरून अजून मोठे फटके आले नाही, क्लिक केले नाही अजून त्यांनी चेंडू. क्रिकेटचा जुनून आहे त्याचा अंगामध्ये, रक्तामध्ये. बघ चेंडू उडते नाही का, बाहेर पाठवून देते का नाही कल्पेश. चांगली गोलंदाजी करते अजय. हो चेंडू उडलेला आहे, जाते दादा बाहेर आणि कल्पेशची बॅट उडून येते षटकार कमांडीचे. मध्ये आलेला होता षटकार, कडक षटकार. 13 झाला, 13. परत चालू अजय, तू कल्पेश. परत चांगला फटका, पंचाला लागला असता. हो बाद होते तिकडे. चांगली कामगिरी म्हणावं लागेल. सुंदर थ्रो येते. नॉन स्ट्राईक मध्ये राहुल, स्ट्राईक मध्ये राहुल आहे. धाव संख्या 14. चांगली गोलंदाजी करते अजय आपल्या संघासाठी. बघा राहुल बाहेर पटवून देते का बॉल. दोन्ही भाऊ आहे राहुल. टाइमपास करून बघा प्लीज. उमेश मॅच लवकर चालू करा. 3 इनिंग मध्ये नाही खेळला बोलते. चालेल बोलते. बघ इकडे कमिटी आहे हरेश, विचारून घ्या त्याला. कमिटी आहे इकडे. हरेश आहे, कमलेश आहे, निमेश आहे. 14 झाली धाव संख्या. आमचा स्कोर बोर्ड मध्ये आहे कुणाल आहे आमच्या सोबत, निलेशचा मुलगा. चांगली स्कोर बोर्ड मध्ये सांभाळते पलकामध्ये. हो चांगला फटका राहुलचा. बघा बाद होता का राहुल. बाद झाला राहुल. 0 वर कमांडीचे. आपला हेमंत गेलेला आहे. सुमित ढेकले. आता बघा सुमित ढेकलेचा पॉवर प्ले, पॉवर दाखवते का नाही. बाहेर पाठवून दे का बॉल. अजयनी चांगली कामगिरी केली. कमबॅक केलेला आहे. परत एक षटकार मारलेला होता कल्पेशनी, पण परत कमबॅक केलेला आहे अजय माछी. हो चांगलाच फटका.
हो तुम्ही सुंदर जेल येते. दुसरी विकेट. हॅट्रिकचा चान्स आहे आता अजयला. हॅट्रिकचा चान्स आहे. शेवटचा बॉल बाकी आहे रे दादा. शेवटचा बॉल बाकी आहे. 500 रुपये बॉलरला पारितोषिक आला आहे. षटकरचा पारितोषिक आला आहे 500 रुपये. इथेच हॅट्रिक गेल तर अजय ओव्हर संपलेली आहे तिकडे. चांगली गोलंदाजी केली अजयनी. फक्त 14 मध्ये अडकलेली धावसंख्या. एक धाव पूर्ण केलं. बघा तर नानू धावते काय नाही. इकडे 2 धाव पूर्ण केलेल्या धावसंख्या पोहोचलेली आहे. आणि 3 धाव पूर्ण केलेल्या धावसंख्यामध्ये खराब मिसफिल्डिंग झालेली आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 17 वर. विरेन आलेला आहे तिसऱ्यावर घेऊन. आता नानूला फटकेबाजी करायला. नानूचा फटके. नानू चांगले बॉलंदाज आहे म्हणजे चांगले बॅट्समन मध्ये ऑलराऊंडर आहे नानू माची. सामना किती नानूने गाजवलेला आहे पालघर सपाला वैतरणामध्ये. आणि तो कन्नकेमध्ये ग्राउंड मध्ये काम करतो गार्डन मध्ये. झाडाला पाणी बी टाकतो तो. आणि चांगली गोलंदाजी विरेन आपला चांगली गोलंदाजी करते पण चांगला बॅट्समन आहे नानू. नानू फटकेबाजी करू शकतो नानू माची. वासू माचीचा बी आगमन झालेला आहे. वासूची टीम आहे. जय श्रीराम. चांगली गोलंदाजी विरेन तिसऱ्यावर. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. सुंदर कामगिरी करते गोलंदाजी. उत्कर्ष गोलंदाजी. चमकदार कामगिरी. बघ तिसरा चेंडू बी जाते डॉट. विकेटची मागे डिक्लेअर मध्ये गेलेला आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे. धावसंख्या पोहोचलेली 18 वर. सुंदर विरेनची बॉलिंग बघायला भेटते. विरेनचा जेवढा कौतुक करेल तेवढा कमी आहे. चांगली गोलंदाजी विरेन. नानूचा बी फटका चुकतो इकडे. बॅट आणि बॉलर काय संपर्क होत नाही नानूचा. हो आता फटका लागला नानूला. एक धाव तिकडे पूर्ण केलेला आहे.
एकी धावची संतोष म्हणावा लागेल आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 19 वर. शेवटचा बॉल बाकी आहे. षटकार मारेल तर पैसे बी आले नानू 500 रुपये. हो राहुलचा बी फटका चुकतो तिकडे. ओव्हर संपलेली. वीरेनची चांगली गोलंदाजी. वीरेन, अजय, मनीष जेवढा कौतुक गोलंदाजा तर कमी आहे. गाजवतो मैदान. 3 बॉलर 19 फक्त 19 धावा. जयश्रीरामचा जाम परिस्थिती खराब आली आहे. जयश्रीरामची वाईट परिस्थिती. एक षटकारची गरज आहे नानू दादा. एकच वादा. अख्खा ग्राउंड खाली दादा. बाहेर पाठवून दे बॉल. डिक्लेअर जन्म चेंडू गेलेला आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 20 वर. ललित चांगली गोलंदाजी. 5 चेंडू उरले नानू दादा. 500 रुपये पारितोषिक आलाय. दारूचे पैसे. 5 चेंडू शेवटचे उरलेले आहे. नानूच्या तोंडामध्ये नवरंगचा पान असते कधी बी. लक्ष ठेवा. हो चुकतो नानू. घरी वारंवार फटका चुकलेला आहे. सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळेल ललित कडून. जेवढा ललितचं कौतुक करेल सर्व गोलंदाजी चांगलं ठरलेलं आहे इकडे. मनीष, अजय, वीरेन सुंदर कामगिरी ग्राउंडच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. नांद्रज संघाला आईचा आशीर्वाद. लांब 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 पल्लीकडे गेलाय. कनेक्याकडे. नानू दादा एकच वा दादा. परत षटकार येते काय बघा जाय नानूच्या बॅटवरून. आणि नानू दादा बाद होते इकडे. कॉमन डीजे. आता ग्रीज गेलेला आहे. चांगलं फलंदाज आहे ग्रीज. पण जाम आता लांब चेंडू उडलेला नाही. हो चांगला गोलंदाज सर्व गिरीशला बी बघ. आता आउट आहे गिरीश बी 0 वर. शेवटचा बॉल बाकी आहे. सुंदर कामगिरी ललित कडून आपल्याला बघायला भेटेल. ललित, मनीष, वीरेन आणि याच्यानंतर जतीन दादा टॉस साठी पाठवत आहे कप्तानला. पोली हो चांगलाच फटका. पण ब्लॉकवर टाकलेला बॉल चेंडू जरवर टाकलेला होता ललितनी. आणि एकी धावची संतोष म्हणावला आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 27. 28
24 चेंडू मध्ये. आता कल्पेश कशी आवड टाकते बघत आहे. भरपूर अनुभव आहे कल्पेशला. आपला गुरु आहे कल्पेश. सुभाषचंद्र बोध मध्ये कोचिंग करतो तो, लहान मुलाची मोठ्या मुलाची. भरपूर वारा सुटलेला आहे, माती उडते. गोट्या एम्पायर सर्कल मध्ये आहे. गोगल गिल सुमित टेकले. पॉवर प्ले चालू आहे. सावंतची टीम फक्त 28 जवळ टार्गेट दिला. एव्हरी मोठी टीम. नानू माचीने एक षटकार मारलेला आहे. पारितोषिक खिच्यात 500 रुपये ठोकलेला आहे नानूनी. याच्यानंतर 500 रुपयेचा सन्मान होईल नानूचा निलेशच्या हाताची. उमेद दादा सामना लवकर चालू करा, वेळ घालू नको प्लीज. फक्त 28चा टार्गेट आहे. पॉवर प्ले, एक ओव्हरचे पॉवर प्ले आहे. अजय आणि ललित. अजय स्ट्राईक मध्ये आहे. चांगला फलंदाज आहे अजय माछी. तिथवर चांगला फलंदाज आहे कल्पेश. हो, खराब फिल्डिंग, मिस फिल्डिंग झालेली आहे आणि धावसंख्या पोचलेली आहे. आईच्या आशीर्वादची 1. चांगला क्षेत्ररक्षण करावं लागेल तुम्हाला. फक्त धावा 28 आहे. धावसंख्या 28 म्हणून तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगला करावं लागेल. फिल्डिंग चांगली करा, गोलंदाजी चांगली करावी लागेल. आईच्या आशीर्वादला बाहेर करायचं असेल तर नाझरेटला. पॉवर प्ले चालू आहे. चांगले मोठे मोठे खेळाडू पण इथं काम केलं नाही आधी. उमेश, प्रेम. फक्त नानूची बॅट लागली. षटकार 1 आणि कल्पेशने मारलेला षटकार. 28चा आव्हान आहे. ललित चांगला फलंदाज आहे. किती सामना गाजवलेला आहे तिने. सप्पाले, वैतरणा, केलवा, संजान. आणि पंचाचा वाईटचा इशारा येते आणि धावसंख्या पोहोचते आईच्या आशीर्वादची 2. आणि चांगला गोलंदाज आहे कल्पेश. हो, चांगला फटका, वरती चेंडू गेलाय. गोट्या. दोन धावते पूर्ण केल्या ललित आणि अजयनी. चांगली रनिंग बिटिंग आपल्याला धावपट्टीमध्ये बघायला भेटते आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 4 वर. फक्त 4 धावा. पॉवर प्लेच्या वर चालू आहे मैदानच्या आतमध्ये. पूर्ण मैदान खाली आहे. ललित दादा खाली 2 फिल्डर बाहेर आहे. कल्पेश. हो, चांगला चेंडू वरती गेलेला आहे. बघा विकेट येते का उदय. हो, सुंदर जेल, सुंदर कामगिरी इकडे उदय करून बघायला भेटते. जेवढी जॅपी मध्ये कामगिरी करते तशी. प्लीज वेळ घालू नको. चांगला फलंदाज बाद होते ललित. मोठा मासा वाम सापडलेल्या जालीमध्ये चिमुरी निघून गेली. तीन चेंडू शिल्लक. 3 दादा कल्पेशचा. विकेट भेटलेली आहे ललितची. वीरेन.
आणि चांगला फलंदाज वीरेन गेल्या मैदानच्या आतमध्ये 28चा टार्गेट दिल्या. पॉवर प्ले चालू आहे. 4 धावा आहे. पॉवर प्ले कल्पेशचा चालू आहे. वीरेन चांगला फलंदाज वीरेन मैदानच्या आतमध्ये बघा सा मैदान गाजवतो का वीरेन. हो चांगलाच फटका पहिला चेंडू उडवला वीरेनने. चौकार कमॉन डीजे. आता गाजवायचा तुम्हाला. आणि धावसंख्या पोचलेली आहे 8 वर. कल्पेश तू वीरेनचा सामना चालू आहे आता. सोडलेला आहे वीरेननी बॉल. सुंदर कामगिरी प्रेम मागे. वीरेनला वाटला वाईट आहे, त्याने सोडून टाकला बॉल. ऑफ मध्ये ढकलून दिला असता तर 2 धावा आला असता. शेवटचा चेंडू बाकी आहे कल्पेशचा. शेवटचा बॉल बाकी आहे. कल्पेश माछी काल शेवटचा चेंडू वाईट टाकून दिला आणि धावसंख्या पोचलेली आहे 9 वर. 28चा टार्गेट आहे नांदेड संघाला. गोटे अंपेअर 0 वर बाद झाला. शेवटचा बॉल वीरेन उडवतं काय नाही. गोट्या बी अंपेअर आहे. नानू बी अंपेअर आहे. आपला दात्रा सॉरी दिनेश. किती माछी समाजचा मोठे मोठे अंपेअर. हा इकडे काय टेन्शन घेऊ नको वगैरे. कमिटी बी मागे बसलेली आहे. वेळ घालू नको. लवकर लवकर सामना चालू करा प्लीज. कल्पेश दादा काय असेल डिसिजन लवकर घ्या. लवकर सामना केला प्लीज. भांडण करू नको प्लीज. वेळ नाही आपल्याकडे. कम्प्लीट डिसिजन अंतिम डिसिजन आहे. लवकर. आणि कमिटी बी आहे तिकडे लाईव्ह चालू आहे. गोटे अंपेअर लवकर डिसिजन. अमित दादा सामना लवकर चालू करा प्लीज. वीरेन सामना लवकर चालू करा प्लीज. लवकर डिसिजन घ्या प्लीज. मॅच चालू करा. मॅच थांबवू नका. ओव्हर संपलेली आहे कल्पेशची. आणि धावसंख्या 9 वर. 28चा टार्गेट आहे.
ओव्हर संपलेली आहे कल्पेशची आणि नानू आलेला चांगला गोलंदाज आलेला आहे. बघा नानू 6 विकेट 6 चेंडू मध्ये उडवलेली गिल्ली. प्रसन्नाचं बी आगमन झालं, ललितचं बी आगमन झालं आहे मीरावर कडून आणि आपला शेठचा बी आगमन झालेला आहे. धाव संख्या 9 वर पोहोचलेली आहे. 28चं टार्गेट आहे. नानू आलेला आहे. उमेश शेवटचं 1 रन आलाय काय? नाही ना, 1 रन 1 रन. धाव संख्या पोहोचलेली 10 वर पोहोचलेली आहे. अजय तू नानूचा मुकाबला 6 चेंडू मध्ये 6 विकेट कोण घेऊन विराज सिंगनी 6 षटकार मारलेला होता. ओ सुंदर जेल अजय बाद होते. पहिला चेंडू नानू माची गोलंदाजी ठरले. उत्कर्ष गोलंदाज कोमंडीजे चांगली झेल पकडले. सुंदर झेल येते. सुंदर क्षेत्ररक्षण इथेच कडून सीमा रेखामध्ये अजय माची. फटका थोडा बाहेर पोचून दिला असता पण तिकडे चांगला फलंदाज आहे आणि चांगला तिकडे फिल्डर आहे तो हितेश. 28चा टार्गेट आहे. बघा नानू आता चांगली कामगिरी करते काय नाही. पहिली विकेट पाडलेली आहे. आता राहुल आलेला आहे. दुसरा बॉल नानूचा. डिक्लेअर मध्ये ढकलून दिले आहे आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 11 वर. खाता उघडलेला आहे राहुलनी. दुसरी ओव्हर चालू आहे. पॉवर प्ले संपलेला आहे. फक्त 28चा टार्गेट. बघा 28चा टार्गेट पार करते काय नाही. आईचा आशीर्वाद. जयश्यामचा मुकाबला चालू आहे इकडे. वारा बी भरपूर सुटलेला आहे. हो चांगला बॉल बनावा लागेल नानूचा. उत्तम कामगिरी नानू. चमकदार कामगिरी. उत्कर्ष बॉलला राहुल प्रयत्न करते तिकडे. यश भेटत नाही राहुलला. वारा सुटलेला आहे भरपूर मैदानची आतमध्ये. किनारपट्टीचा समुद्राचा. चांगला फटका पॉइंट मध्ये मारला. सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण केले आणि धाव संख्या पोहोचलेली आहे 13 वर. राहिला वर्गमित्राची वेळ चालू आहे आगरी समाजची. शिवसाई मोठी टुर्नामेंट काढलेली इकडे. भरपूर मेहनत घेतली. हरेश, मिथुन, निमेश, कमलेश सर्व खेळाडूंनी चांगला फलंदाज आहे राहुल. वासुदादाचा बी आगमन झालेला आहे. त्याचा मित्र आता यशची बॅटिंग यायला बघायला भेटेल. बूट दादा प्लीज कंपल्सरी घालूनच जा. जाम ऊन आहे नाहीतर तुम्हाला चटके बसेल पायाला. पण टाइमपास करू नको. आपल्याकडे वेळ अजून आहे. अजून बी टुर्नामेंट जाम भरपूर बाकी आहे. याच्यानंतर नांदला बंदरचा आणि रायचा बॅटिंगचं आमंत्रण दिलेलं आहे आणि नांदला बंदरनी फिल्डिंग केली. बॉलिंग नितीननी.
नितीन जतीनचा मुकाबला आता बघायला भेटेल. पोली, राहुल, जिग्नेश, ओलंगा. हो, चांगलाच फटका मारायला बघा तर किती धावा घेते. दोन धाव पूर्ण केलेले आहे राहुलनी आणि धावसंख्या पोचलेली आहे 15वर. चांगली गोलंदाजी नानूनी केली. अजून चौकार षटकार आला नाही. शेवटचा बॉल बाकी आहे. चांगली गोलंदाजी नानूनी केली आहे. आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये ओव्हर षटकार येते का विकेट येते. आणि डिक्लेअर मध्ये चेंडू गेलेला आहे आणि धावसंख्या पोचलेली आहे 16वर. कमोड डीजे. चेंडू मध्ये 12 धावाची गरज. 16 झालेला आहे. ललित दादा लवकर निघून जा. वेळ घालू नको प्लीज. प्रेम आलाय तिसऱ्यावर घेऊन. आता 12 चेंडू आणि 12 धावाची गरज आहे. वीरेन चांगला फलंदाज आहे मैदानच्या आतमध्ये. फक्त 12 धावा पाहिजे गरज आहे 12 चेंडू मध्ये. बघा तर विकेट येते का षटकार येते वीरेनची बॅटवरून. सावंत दादाची टीम फक्त 28 धावा काढला त्यांनी. भरपूर माती उडते ग्राउंडच्या आतमध्ये. वारा बी सुटलेला आहे. तिसऱ्यावर प्रेम घेऊन येते मैदानच्या आतमध्ये. बघा मैदान गाजवतं का नाही प्रेम. हो, चांगला बॉल, चांगला टप्पा टाकलेला प्रेमने. मिस फिल्डिंग झाली नानूकडून. एक धाव पूर्ण करते आणि धावसंख्या पोचलेली आहे 17वर. चांगली फिल्डिंग करावं नानू तुम्हाला. आता फक्त 11 धाव उडलेला आहे 11 चेंडू मध्ये. हो, चांगलाच फटका राहुलची बॅटवरून. तेवढी सुंदर फिल्डिंग येते. मिस फिल्डिंग झाली आणि 2 धाव पूर्ण केलेला आहे आणि धावसंख्या पोचलेली 19वर. धावसंख्या 19. राहुल चांगली फटकेबाजी करतेस. 1 डाऊन उद्याला भेटलेला आहे. पाठवून दिला. हो, चांगलाच बॉल, टप्पा चांगला टाकलेला प्रेमनी. तिकडे 1 धाव पूर्ण केलेला आणि धावसंख्या पोचलेली आहे 20. अजून बी 8 धावाची गरज आहे. वीरेन 8 धावाची गरज आहे. 20 झालेला आहे 20. चांगली गोलंदाजी करते प्रेम आपला जयश्यामसाठी. चांगला बॉल म्हणावा लागेल. सुंदर बॉल, सुंदर कामगिरी नानूकडून विकेटची मागे. डॉट जाते चेंडू, निर्धाव. अजून बी 8 धावाची गरज आहे. 20 झालेला आहे. अजून बी 1 शतक याच्यानंतर. 8 चेंडू मध्ये 8 धावाची गरज आहे. गोट्या दादा भरपूर वजन आहे गोट्याला. 105 किलो. 2363 मध्ये आहे. आठ चेंडू मध्ये 8 धावाची गरज आहे आईच्या आशीर्वादला. हो, चेंडू वरती गेला. विकेट भेटते काय बघा प्रेम दादा. आणि विकेट मिळली वीरेनची. मोठा माझा सापडला आता. कमोन डीजे.
आहे. आता शेवटचा चेंडू बाकी आहे प्रेमचा आणि धावाचा पाहिजे 8. 7 चेंडू 8 धावाची गरज आहे. सावंत दादा मॅच जिंकायला लागेल. पैसे संपले दादा सावंतचे. शेवटचा बॉल बाकी आहे प्रेमचा. शेवटचा बॉल बघत शेवटचा टप्पा काय टाकते प्रेम. चेतन हो चांगलाच फटका आक्रमण केलाय. एवढी सुंदर फिल्डिंग जितेश कडून. फक्त 2 धावा आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 22 झालेले आहे. अजूनही 6 धावाची गरज आहे 6 चेंडू मध्ये. कबड्डीचे हो गोटे आलेला आहे. आपला अंपायर आलेला आहे बावर घेऊन. शेवटची 6 बॉल मध्ये 6 धावाची गरज आहे. क्षेत्ररक्षण लावून गेले नानू दादा. चेतन आणि राहुल. क्रिकेटचा भरपूर अनुभव गोट्याला. लवकर लवकर करा प्लीज, वेळ घालू नको. भरपूर सामना बाकी आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावाची गरज आहे. सुभाष चंद्र मध्ये जॉगिंग बी करतो गोट्या आणि तिकडे फिल्डिंग बी करतो, बॉलिंग बी करतो. हेमंत बघ आता क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. चांगलाच क्षेत्ररक्षण लावलंय. सर्कल मध्ये बी लावलेलं आहे, मागे बी लावलेलं आहे, सीमारेखामध्ये बी. बघ मॅच आता काय फिरते ते. हे बॉल मध्ये माहित पडून द्या गोट्या पहिल्याच बॉल मध्ये. राहुल तो गोट्या. हो चांगलाच फटका, चांगलाच फटका. हो मिस फिल्डिंग झाली. चौकार येते. सुटली असती दादा. कॅच बी सुटली, मॅच बी गमावली, सर्व गमावलं. राहुलने लहान मुलाने चमत्कार करून दाखवलाय की रे तुम्हाला. एवढे मोठे मोठे फलंदाज या क्षेत्ररक्षण मध्ये. खराब क्षेत्ररक्षण आपला बघायला भेटते प्रेम याचा, जयशारामचा. आणि विनिंग शॉट बॉल आहे राहुलनी. मॅच फिनिश झालेली इकडे. सॉरी, एक धाव पाहिजे अजून. फक्त एक धावाची गरज आहे अजून बी. गोट्या पण चांगली ओट टाकलेली, पण क्लीन बॉल झालेला आहे. क्लिक केला होता पण चेंडू लागलेला नाही. राहुल क्लीन बॉल. अजून बी एक धावाची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे.
मनीष गोलंदाज गेलेला आहे बॅटिंग करायला. पोली सर्व कपडे याच्या घालून आलेला आहे. पोलीला छान छान कपडे दिलेले आहे. मॅकेलमचे कपडे MPL चे. अजून एक धावाची करूया 3 चेंडू मध्ये. कॅचने सोडली असती तर मॅच इकडे नाही गमवली असते असं वाटते मला. बघा आता 3 चेंडू मध्ये 1 धाव करायची. चांगली आवड टाकते गोट्या. मनीष 3 चेंडू उडलेले शेवटचे फक्त एकदा 27 झालेला आहे. मॅच बराबर मध्ये थांबलेली आहे इकडे. आता टाय झालेली आहे. कंपल्सरी करायला लागले 1 धावा. हो डोक्याजवळ निघून गेला चेंडू आणि इकडे विन झालेले आहे. नाझरेट आईचा आशीर्वाद.